तर आज मी अगदी कमी वेळामध्ये खूप कमी साहित्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने टिफिनसाठी स्पेशली तुम्हाला ही भेंडीची चटपटीत मोकळी सुटसुटीत अशी भाजी करून दाखवणार आहे। पाहू शकता इतकी सुंदर छान मोकळी सुटसुटीत अशी चवदार टेस्टी भेंडीची भाजी करणार आहे। ही भाजी ना तुम्ही अगदी घाईमध्ये झटकेपट बनवू शकता टिफिनसाठी, किंवा रात्री उशीर झाला तर तुम्ही ही भाजी लगेच बनवू शकता। तर त्यासाठी ह्या भेंड्या घेऊन आलेत, अर्धा किलो भेंड्या म्हणजे 500 ग्राम भेंड्या आणल्यात। पाहू शकता किती फ्रेश आणि ताज्या भेंड्या आहेत। म्हणलं आज भेंडीची भाजी करावं आणि तुम्हाला सुद्धा व्हिडिओ शेअर करा। हे बघू शकता आता मी स्वच्छ धुवून घेतल्यात, ह्याला आता आपल्याला कट करायचं। खूप छान भाजी लागते भेंडीची, हेल्दी असते खूप। त्याचं समोरचं आणि मागचं देठ काढून घ्यायचं हे असं। आणि आता तुम्हाला लहान मोठे जसे पण याचे तुकडे करायचे आहेत तशी कटिंग करू शकता, म्हणजे मोठे करू शकता किंवा बारीक करू शकता किंवा उभे पातळ काप करू शकता आवडीनुसार। तर मला असे मीडियम आकाराचेच आवडतात, जास्त बारीक आवडत नाहीत। मोठे थोड्याशा फोडी ठेवल्या ना, म्हणजे कटिंग केली ना तर मोकळी सुटसुटीत छान होती भेंडी। हे बघा एवढा जरी साईज ठेवली तरी खूप छान भेंडी मग सुटसुटीत होती। किंवा ह्याची सुद्धा तुम्ही असे मधून अगदी कट करू शकता, पण जास्त बारीक नाही करायची। तर सगळ्या भेंड्या बघा मी कापून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं, लगेच भाजी बनवायची नाही, त्यासाठी मी इकडे मिरची, टमाटर आणि कांदा घेतलेला आहे। बारीक मिरच्या कट करून घेतल्यात। छानपैकी अशी तिखट झणझणीत करायची भाजी। आपल्याला काय करायचं, कढई तापत ठेवली, थोडंसं कढईमध्ये तेल टाकायचं आणि आता ही सगळी भेंडी जी आहे आपल्याला ही भाजून घ्यायची आहे। तर कढईमध्ये मी अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे, म्हणजे थोडंसं जास्त नाही, फक्त कढई तेलकट करायची एवढं टाकायचं आणि ही सगळी भेंडी भाजून घ्यायची। आता भेंडीमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे चिकटपणा असतो, लाळूसपणा असतो, त्यामुळं कधी कधी अशी चिकट भेंडी होऊन जाते। तर ती होऊ नये, मोकळी सुटसुटीत भेंडी झाली पाहिजे। ह्याच्यामुळं ना भाजी करायच्या आधी एक 5 मिनटं तरी भेंडी मंद आचेवर भाजून घ्यायची। जितकी छान याला भाजून घेताना तितकाच ह्याच्यातला चिकटपणा नाहीसा होतो आणि भाजी अगदी मोकळी सुटसुटीत होती। हे बघा थोडा वेळ द्यायचं, नॉर्मल जरी 2-4 मिनटं जरी फ्राय केलं ना, म्हणजे भाजून घेतलं तरी खूप छान भाजी तयार होईल। आता भेंडीची भाजी आपली भरलेली भेंडी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे भेंड्या आपण बनवतो म्हणजे भाजी, पण ही भाजी अगदी सिंपल आहे, झटकेपट। अशा भाज्या फक्त आपल्याला घाईच्या वेळेस खूप फायदेशीर ठरतात। कधी कधी असं होतं की भाजीला काय सुचत नाही किंवा उशीर झालेला असतो, अशा टायमाला ह्या सोप्या पद्धतीच्या भाज्या करायच्या। त्यातलीच ही भेंडीची भाजी आहे। घाई कधी झाली असेल, सकाळी उशीर झाला असेल उठायला, टिफिन बनवायला उशीर होतो, अशा वेळी तुम्ही ही भाजी बनवून टिफिनला नेऊ शकता। हे बघा चांगली भाजून घेतली, एक 5 मिनटं ही भेंडी मी भाजलेली आहे आणि सगळ्या ह्याच्यातला चिकटपणा जो आहे तो नाहीसा झाला आहे। आता ह्याच्यामुळे आपली भाजी मोकळी सुटसुटीत होईल। सगळ्या भेंड्या हे काढून घेते, अजिबात तेल नव्हतं, फक्त थोडासा तेलकटपणा केलेला आहे कढईला। आणि आता भाजी आपली ही भाजली गेली आहे, भेंडी भाजली गेली आहे अगदी थोड्याशा तेलामध्ये, त्यामुळं जास्त तेल टाकायचं नाही। भेंडीच्या भाजीला कधीच जास्त तेल वापरायचं नाही, तर थोडंसंच अगदी थोडं तेल टाकते मी, बस, याच्यापेक्षा जास्त नाही टाकायचं। त्यानंतर आपण काय करायचं, याच्यामध्ये कांदा, टमाटे, मिरची जे पण आपण कट केले ते एक एक करून टाकून घ्यायचे आणि चांगलं परतून घ्यायचे जोपर्यंत नरम सॉफ्ट पडत नाही। ह्या मिरच्या टाकून घेतल्यात, आता याला चांगलं परतून घेते, 1-1.5 मिनटं तरी चांगलं परतून घ्यायचं मंद आचेवर। खूप सोपी पद्धत आहे भेंडीच्या भाजीची। बरेच लोकांचं असं असतं की चिकटपणा असतो, लाळूस लागते खाता वेळेस, मग अशा पद्धतीने तुम्ही जर भेंडीची भाजी केली ना तर खात्री देते की मोकळी सुटसुटीत भाजी वाटेल खाता वेळेस, तुम्हाला अजिबात चिकटपणा तर जाणवणारच नाही। तर आता हे कांदा, टमाटर, मिरची परतून झालेला आहे, थोडासा याचा साईज कमी झाला आहे, म्हणजे नरम पडलेले आहेत। तर ह्या स्टेजवर आपण काय करायचं, चवीनुसार मीठ इथे टाकून घ्यायचं। भेंडी टाकल्याच्या नंतर वरून टाकायची नाही, इथे टाकायचं। हे बघा भाजीला असं परफेक्ट बसन तितकं मीठ इथे टाकून घ्यायचं आणि आता परत मिक्स करून घ्यायचं। हे असं मीठ टाकल्यामुळं भाजीला एकजीव होऊन जातं, व्यवस्थित चव बसती आणि दुसरी गोष्ट भेंडी मोकळी सुटसुटीत होती।
तर आता मीठ टाकून घेतले, थोडंसं अजून परतून घेते मिठासोबत कांदा, टमाटर, मिरची. ह्या भाजीमध्ये ह्या स्टेजवर जर मी लसूण, शेंगदाण्याचा थोडासा 1-2 चमचे कूट टाकला ना, तर ही भरलेल्या भेंडीसारखं पण तुम्हाला फ्लेवर देईन. चला, कांदा, टमाटर, मिरची आपली चांगलं भाजून परतून झाले. ह्याच्यामध्ये आपण लगेच आता भेंड्या टाकून घेऊया. हे बघू शकता किती छान अशा भेंड्या आपल्या ह्या भाजून निघल्यात. आणि मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला मीठ टाकल्यामुळं एकजीव होऊन जातं भेंडीला, त्यामुळं कसं कमी जास्त मीठ लागत नाही खाता वेळेस. आता हे मिक्स केलेलं आहे सगळं, कांदा, टमाटर, मिरचीसोबत भेंडी मिक्स झालेली आहे. झाकण ठेवायचं, 1-2 मिनटं वेळ द्यायचा आणि आपली भाजी खूप छान चवदार टेस्टी अशी तयार होणार आहे खाण्यासाठी. त्याच्यावर झाकण ठेवते, वाफ द्यायची, फक्त 1-2 मिनटं वाफेवर ठेवायची. तर झाकण ठेवलेलं आहे आणि 1 मिनटाने मग आता आपण चेक करूया. तर 1 मिनटं झालेला आहे, आपण चेक करून बघूया. हे बघा किती छान वाफा निघलेल्या आहेत आणि ह्या वाफेवर ही आपली भेंडीची भाजी किती मस्त तयार होत आहे, नरम पडत आहे. भेंडीची भाजी ना कधी जास्त म्हणजे वाफ नका देऊ, कारण काय होतं अगदीच वाफ दिली ना मग भेंडीची भाजी अशी पिचपिच होती, एकदम गाळ होऊन जाईल. त्यामुळं थोडा वेळच द्यायचं, अगदी 1-2 मिनटं वाफ दिली तरी बास आहे. परत 1 मिनटं वाफ देते आणि मग आता आपली भाजी झाली आहे तयार. तुम्हाला मी जवळून दाखवते आपली भाजी कशी भेंडीची तयार झालेली आहे. एका हातात कॅमेरा पकडला आणि एका हातामध्ये चमच्याने मी ट्राय करते. हे बघा, जवळून बघू शकता किती सुंदर टेस्टी मोकळी सुटसुटीत अशी ही भेंडीची भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी. सगळ्यांची फेवरेट भाजी आहे, कारण झटकीपट बनली जाते आणि खायला मात्र खूप टेस्टी असते. मला तर भाजीला काय सुचलं नाही तर मी भेंडीची भाजी हा बेस्ट ऑप्शन असतो मला, म्हणून मी कधीही करते. तर चला सर्व करून घेऊया. तर पाहू शकता गरमागरम मोकळी सुटसुटीत अशी ही भेंडीची भाजी तयार झालेली आहे. काही वेळ लागत नाही, खूप कमी वेळामध्ये, आणि काही साहित्य आपण वापरलं नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या भेंड्या बनल्या जातात, पण आपल्याला असती दरवेळेस घाई, मग अशा वेळेस अशी भाजी पाहिजे. नरम सॉफ्ट शिजलेले आहे, जास्त काय आपण गाळ केलेले नाही आहे. आणि अशी भाजी खायला एक वेगळा आनंद येतो. गरमागरम पोळीसोबत, भाकरीसोबत, डाळ राईससोबत तोंडी लावायला बेस्ट भाजी आहे. सकाळी टिफिनसाठी तर उत्तम भाजी आहे. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. अशीच छान छान मस्त मस्त रेसिपी बघण्यासाठी बेल आयकन नक्की प्रेस करा. कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा. चला, भेटते मी तुम्हाला एका पुढच्या रेसिपीसोबत.